उभं राहून देवाचा जय जयकार करणे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, चक्रपाणी महाराज की जय, गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. बसा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने तथा आपल्या सगळ्याच्या सहकार्यात आत्मोद्धार ज्ञान प्रबोधन शिबिराचं 5 दिवसापूर्वी आयोजन केलं. आज 6वा दिवस आहे. 5ही दिवशी आपण अमृतपान केलेलं आहे. परमेश्वराच्या नामाचा गुणगान केलेला आहे. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्था. ज्या ठिकाणी धर्मवार्ता होते बहुते मिळती एकत्र. परमेश्वराचे भक्त एके ठिकाणी येतात, धर्मवार्ता करतात, परमेश्वराचे आठवण करतात, चिंतन करतात. त्यावेळेला स्वतः परमेश्वराचंच यावं लागतं. आपण ज्या वेळेला एकत्र येतो, मग सत्संगाच्या निमित्तानं हो किंवा अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं हो, एखादा पर्वकाळ असो, त्यावेळेला परमेश्वर स्वतः हजर आहे. आणि परमेश्वर हजर राहिल्यानंतर आपल्या मनातली जी स्फूर्ती आहे, परमेश्वराविषयी प्रेम आहे, चतुर्विध साधनाविषयी आवडी आहे, त्याची वृद्धी होते. आणि वृद्धी झाल्यामुळं आपल्या मनातून जे काही वाईट भावना असतात, टेन्शन असतं, ते सगळं निघून जातं. आणि त्याच कार्यक्रमाचा आज सांगता समारोह आहे. सांगता समारोह म्हणजे आपण 5 दिवसात जे काय ऐकलेलं आहे, जे घेतलेलं आहे, ते बरोबर न्यायचं नाही. न्यायचं का? न्यायचं, ते बरोबर न्यायचं आहे. शिदोरी न्यायची आहे. सांगा ते शिदोरी न्यायची आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. शिदोरी आपल्याला जन्मभर पुरणार आहे. आणि ह्या शिदोरीचं महत्त्व ज्याला आहे ते निश्चितच त्याचा उपयोग करून घेतील. या सांगता समारोह प्रसंगी आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे परमपूज्य महंत श्री पात्रेकर बाबा, प्रकाश मुनी, किरण भाऊ आणि जे आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्या शिक्षकाने आपल्याला मार्गदर्शन केलं, असे संतमुनी दादा, केवलमुनी, रत्नाकरमुनी, शरदमुनी, वाळीकर सर आदी सर्व मंडळी, या गावातील मान्यवर मंडळी, ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं शिबिरात, ते सर्व भक्त मंडळी, आणि ज्यांनी या तळमळीनं आपल्याला काहीतरी ज्ञानाची शिदोरी मिळावी, आपल्या जीवनाचं भलं व्हावं, या उद्देशाने ज्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे, ते परमपूज्य श्री इंगोलीकर. आणि आपण संत महंत, भिक्षुक, वासनिक आणि बंधू भगिनी, वासनिक बंधू भगिनी, शिबिर म्हणजे आपल्या जीवनाला योग्य रस्ता देण्याचं माध्यम आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरम. अंतकाली माझं चिंतन करतो जातो, तो मला येऊन मिळतो. यम यम वापी स्मरण भाव ते कलेवरम.
ज्या ज्या गोष्टीचं अंतकाला ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करत आठवण करत तो जो जीव जातो तो त्या गतीला जातो. आपण प्रापंचिक माणसं आहोत. प्रपंचामध्ये इतके घडून गेलेलो आहे की आपण प्रपंचच आहे, हे शरीरच मी आहे, शरीराच्या संबंधी नाते होते आहेत तेच मी आहे, अशा भ्रमात आपण चालत आहोत. आणि तशा भ्रमात जर आपला शेवट झाला तर निश्चितच त्याच जन्माला जावं लागेल. यम यम वापी स्मरण भाव, म्हणजे मरताना तेच आठवण येणार आहे आणि त्या गतीला आपण जाऊ, म्हणजे अधोगतीला जातो. त्याच्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. परमेश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे जीवाच्या उद्धारासाठी, आणि त्या जगाचा उद्धार करण्यासाठी स्वामी अवतार घेतात. आपल्याला भजन घडवतात. भजन घडल्याशिवाय, निर्हेतुक भजन घडल्याशिवाय ज्ञानाला पात्र होत नाही. अन्नदान घडलं पाहिजे. अन्नदान सगळ्यात उत्तम दान आहे, परंतु ते अन्नदान निर्हेतुक घडलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती आहे, निष्काम कर्मयोग आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे काही लोक सांगतात आपण जे करतो ते निष्काम करायचं. प्रापंचिक कोणतीही गोष्ट निष्काम करू शकत नाही. शेतात बी पेरतो, निष्काम पेरतो का? नोकरी करतो, निष्काम करतो का? स्वयंपाक करतो, निष्काम करतो का? निष्काम कोणतं काम करू शकतो? त्याच्यामध्ये हेतू असतो. आणि ते सुद्धा परमेश्वराची भक्ती आपण करतो ते सुद्धा सकामच करत असतो. माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझं संकट दूर झालं पाहिजे, मला अमकं मिळालं पाहिजे, मुलाचं चांगलं झालं पाहिजे, मुलाला नोकरी लागली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आपले मनसुबे आहेत. कनाशीच्या ब्राह्मणासारखं आपण नेहमी परमेश्वराला सांगत असतो आणि त्या निमित्ताने अनेक प्रकारची भक्ती करत असतो. त्या भक्तीनं ती आपली मनोकामना पूर्ण होते, परंतु आपल्या जीवनाचं भलं होत नाही. प्रत्येकाच्या जीवामध्ये अशी चंचलता आहेच. संसारामध्ये व्यस्त असल्यामुळं आपल्याला वाटतं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, संसारी चांगलं झालं पाहिजे, संसारिक लोकांची मनं वळली पाहिजे, अमकं वळलं पाहिजे, तमकं वळलं पाहिजे. त्याच्यासाठी मनुष्य स्मरण करतो, विडा ठेवतो, हे करतो. असं मन त्याचं चंचल आहे. मनुष्याचं मन चंचल आहे आणि दृष्टभर वस्तूकडे ताबडतोब पडतो. परमेश्वराशी एकनिष्ठ होणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी भगवंत म्हणतात, चंचलमयी मना कृष्ण. आपलं अर्जुनांनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला. तुम्हाला जो प्रश्न आहे तो अर्जुनांनी विचारला श्रीकृष्णाला. हे परमेश्वराने मन एकनिष्ठ करावं, परमेश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठ झालं पाहिजे असं निरूपण केलं. 12व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि 13व्या अध्यायामध्ये सांगितलं, चंचलम ही मन कृष्ण प्रमादी प्रवधुरम. मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे. कधी आपल्या घरी जातं, कधी शिबिरात येतं, कधी दिल्लीला जातं, कधी मुंबईला जातं. टीव्हीतल्या बातम्या ऐकल्या की तिकडं मन जातं. मन हे चंचल आहे आणि ते मन चंचल ताब्यात ठेवणं कठीण आहे. एक वेळ वाऱ्याची बोट बांधता येईल, पण मन ताब्यात ठेवणं कठीण आहे. अर्जुन म्हणतात. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तू म्हणतो तर ठीक आहे. चंचलमी मना कृष्ण प्रमाती बलवद्रम तस्याम निग्रह म्हणणे वायोरियो सुदुष्करम. वाऱ्यापेक्षा कठीण आहे. असंशय महाभाव. महाभाव म्हणजे अर्जुना, त्याच्यात संशय नाही. मन ही चंचल आहे, परंतु ते अभ्यास आणि वैराग्याने आकळले जातं. अभ्यास म्हणजे सवय लावायची. आपल्या इंद्रियाला सवय लावायची, इंद्रियावर नियंत्रण करायचं आहे. त्याला अभ्यास म्हणलेला आहे. लहान मुलं अभ्यास करतात, शाळेत जातात, शाळा कॉलेजमध्ये असतात, दिवसभर अभ्यास, शाळेत जातात, संध्याकाळी सुद्धा अभ्यास करतात, रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतात. त्याला अभ्यास म्हणलेला आहे. अभ्यास म्हणजे काय? सराव करणं. आपल्या मनाचा नियंत्रण करण्यासाठी सराव करणं. शरीर हे असं अजब दिलेलं आहे परमेश्वराने. आपण जे काही त्याला सवय लावू ते सवय लागते.
त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. जसं कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरला पहिला प्रोग्राम असतो दिलेला, तो काढल्याशिवाय दुसरा बदल घेत नाही. तसं शरीराचं सुद्धा आपलं आहे. शरीरामध्ये पहिला प्रोग्राम दिलेला आहे, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपायचं, 7 वाजेपर्यंत झोपायचं. शरीराला सवय लागली आहे. आणि ज्या वेळेला आपण त्याच्यात बदल करायचा प्रयत्न केला तर ते घेत नाही. डोकं दुखल, पोट दुखल, अमकं होईल, तमकं होईल, अपचन होईल, अशांती वाटेल, जरूर वाटेल. 15 दिवस, महिनाभर वाटेल. पण 15 दिवस, महिन्यानंतर तुम्ही जे त्याला सवय लावली ते सवय घेतात. मनुष्याच्या मनामध्ये या गोष्टी असतात. एक वेळ राजवैद्य होते. राजा आणि दोघं फिरायला चालले. जाता जाता राजवैद्याने त्याला सांगितलं की क्षौर केलं, थंड पाण्यानं स्नान केलं आणि ताक खाल्लं, मनुष्य मरतो. काय 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 केलं? क्षौर म्हणजे काय? केस काढले. थंड पाण्यानं स्नान केलं आणि ताक खाल्लं तर मनुष्य मरतो. मग पुन्हा एकदा फिरायला चालले. एक शेतकरी होता, त्यानं आऊत सोडलं. पहिल्या काळामध्ये न्हावी हे तिथे जात होते, घरोघरी जात होते, दुकान नव्हते त्यावेळेला. न्हावी आला, त्याने क्षौर केलं. तोपर्यंत त्याची बाई आली, तिनं ताकद भाकरच आणली होती, ते खाल्लं, आऊत जोडलं, चालला तो. राजा म्हणे, तू खोटं बोलतो म्हणे, हा खोटं मेला म्हणे, त्याला तर काही झालं नाही, लबाडी करतो म्हणे तू. ते वैद्य म्हणे, मला 6 महिन्याची मुदत द्या. किती? 6 महिन्याची. 6 महिन्याची मुदत दिली. त्याने त्या शेतकऱ्याला राजवाड्यात आणून ठेवलं. कोणाला? शेतकऱ्याला राजवाड्यात आणून ठेवलं. राजवाड्यात आणल्यानंतर गरम पाण्याने स्नान उठणं लावून सगळं तूप, भाजी वगैरे सगळं तूप, भाताचं जेवायला मिष्टान्न दिलं. आरामशीर सगळं अगदी व्यवस्था केली. 6 महिने झाले. राजाला बोलवलं, पहा म्हणे. त्याचं क्षौर केलं. आता दररोज गरम पाण्यानं स्नान करत होतो, सगळं अगदी व्यवस्थित होतं त्याचं. त्या दिवशी थंड पाण्यानं स्नान घातलं की त्याला थंडी वाजून आली. पुन्हा ताकद भाकर खायला गेलो तो जमिनीवर पडला. राजाने म्हणलं, हे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे, शेतकऱ्यासाठी नाही सांगितलं. कोणासाठी? जे आरामात राहतात, आरामात भरपूर झोप पाहिजे, अमकं पाहिजे, तब्येतीचं हे पाहिजे, तब्येत सांभाळतात, गरम पाण्यात स्नान करतात, अगदी शरीराला अगदी ह्याच्यात ठेवतात, खुरात ठेवतात, त्यांच्यासाठी आहे. आता पहा, कोरोनासुद्धा त्याच लोकांना झाला. शेतकरी लोकांना कोरोना झाला का? भिकारी लोक रस्त्यात गोष्ट खातात, त्यांना कोरोना झाला का? शरीराला आपण अल्लात ठेवलेलं आहे आणि अल्लात ठेवल्यामुळं सगळे रोगराई येतात. झोप पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, काही थोडंसं नाही केलं तर लगेच डोकं दुखतं. झोपायला गादी पाहिजे, गादी नसली तर लगेच झोपच येत नाही, टोचतं खालून. या शरीराला सवय करून ठेवलेल्या आहेत आणि त्या सवय असल्यामुळं आपल्याला देवधर्म होत नाही, अभ्यास होत नाही, स्मरण होत नाही आणि शेवटी आपल्याला ते ज्या शरीराला आपण इतकं जपलेलं असतं त्या शरीरातून जीव गेला की संपलं. काय? त्याची मुठभर माती होती. परंतु त्याच्यामधला जो आत्मा आहे त्याची गती सांगितलेली आहे परमेश्वरांनी, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता करेल. म्हणजे त्या शेतकऱ्याला 6 महिने ठेवलं तिथं, त्याच्यामध्ये बदल झाला. तो शेतीमध्ये काम करत होता, त्याला काही होत नव्हतं, त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याच्यामुळं त्याला सगळे बिमार आहे. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे. आताचे शेतकरी असतात ते मोटरसायकलवर बसून जातात शेतात, व्यायाम नाही, सकाळी उठत नाही आणि
परमेश्वराचं नामस्मरणही करत नाही. का की शरीराची ममता असते, माझं शरीर बिघडत, डोकं दुखत, अमकं होईल तमकं होईल, त्या भीतीनं आपण काही करत नाही. शांततेनं आपलं उशिरा उठतो, 6 वाजता 7 वाजता उठतो, कामाला लागतो, दिवसभरही होत नाही. शरीराला ती सवय लागलेली असते. म्हणून श्रीकृष्ण भगवंत म्हणतात यम यम वापी स्मरण भाव. म्हणजे आपण जशी सवय लागली तशी शरीराला लागते. मग श्रीकृष्णाने 2 उपाय सांगितले त्याच्यावर. काय? ही सवय मोडण्यासाठी 2 उपाय सांगितले. असंशयम महाभाव मनोदुर्णे घरमचलम. अभ्यासेने तो कौंतेय, वैराग्याने तो गृहीत. अभ्यास पाहिजे त्याला. अभ्यास म्हणजे आपण साधं वागण्याचा अभ्यास केला पाहिजे. शरीराला अलर्ट ठेवायचं नाही, शरीराला कष्ट द्यायचे. कष्ट दिल्यानंतर शरीर मजबूत बनतं. शरीराला आपण अलर्ट ठेवलं तर कापसाच्या भोतासारखं थोडं काही सहन होत नाही. त्याला अभ्यास म्हणलं आहे. आणि दुसरा अभ्यास म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, हे सुद्धा अभ्यास आहे. परमेश्वराच्या ज्ञानाचं जे काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपलं हे शरीर हे जीवाच्या उद्धारासाठी आहे. शरीराचा उद्धार कुणीच करू शकत नाही. देहे नोस्मिन्नता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मिळते. या शरीरामध्ये 3 अवस्था सांगितल्या श्रीकृष्ण भगवंताने. देहे नोस्मिन्नता देहे कौमारम यौवनम जरा. कौमार म्हणजे लहान अवस्था आहे, बालक अवस्था आहे. तो बालकाचा मोठा होणारच आहे. बाळपण राहू शकतो का मनुष्य? मोठ्याचा म्हातारा होणारच आहे आणि तो जाणारच आहे. किती जरी आपण त्याला जपलं, किती जरी आपण अल्लाह ठेवलं तरी त्याच्यात कोणता फरक पडत नाही. शरीरात कोणीच फरक करू शकत नाही. किती मोठा असो, लहान असो, कोणी असो. पण ते शरीर मी म्हणून आपण त्या शरीराच्या पाठी मागे लागतो. शरीराच्या पोषणात काळ घालवतो, 24 तास त्याच्यातच घडून राहतो आणि आपले स्वतःची ओळख त्याला नाही. स्वतः आपण शरीर नाही. शरीरामध्ये ज्या जीव आहे त्या जीवासाठी हे शरीर दिलेलं आहे हे आपण विसरून जातो. जीवाच्या भल्यासाठी शरीर दिलेलं आहे. हा जीव ह्या शरीरातून निघाल्यानंतर 84 लाख योनी जात असतो. कुत्रे, मांजरे, झाडं झुडपं वगैरे अनेक योनी आहेत. त्याच्यात त्याला जावं लागतं. अति दुःख योनी आहे. आणि ते योनी चुकवण्यासाठी परमेश्वराने जग निर्माण केलेलं आहे, मनुष्य दिलेलं आहे. मनुष्य देह देऊन आदेगार घडून ज्ञान दिलेलं आहे. तुम्हाला या धर्मात आणलेलं आहे. असा मनुष्यानाम सहस्रेश्वर आहे. म्हणजे असे ज्ञान होणारे 1000च एखादाच आहे. आणि ते सवय लावून घेण्यासाठी पुढचा उपाय सांगितलेला आहे देवाने, वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? कंता घालून हे करून भिक्षा मागायची, जंगलात राहायचं, त्याला वैराग्य म्हणलेलं आहे का? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे आपण आता आपल्याला भूक लागलेली आहे भरपूर, पुढून ताट विस्तारून आलेलं आहे, 5 पक्वान आहेत, त्याचा सुगंध येतोय, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कधी कधी जेवण असं झालेलं आहे. तेवढ्यात आपला मित्र येतो आणि तो सांगतो कानात, त्याच्यात विष टाकलेलं आहे. काय होईल? ते खाण्याचं वैराग्य उत्पन्न झालं त्याला. ते खाल्लं की आपला मृत्यू होईल. म्हणजे त्याच्या मनातून त्याची नफरत आली, तिरस्कार झाला त्याचा. ते वैराग्य आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढे मोठे भोले नरक आहेत, 84 लाख योनी आहेत, बाकीचे नरक आहेत. त्याच्या भीतीनं आपल्याला त्याचा तिरस्कार उत्पन्न झाला पाहिजे. संसारिक गोष्टीमध्ये इतकं आत्मत्व नाही ठेवलं पाहिजे. ते आत्मत्व काढून परमेश्वर, त्या नरकाच्या भीतीनं आपण परमेश्वराचं नामचिंतन करणं, मन एकाग्र परमेश्वराच्या ठिकाणी करणं, त्यालाच वैराग्य म्हणलेलं आहे. आणि हे वैराग्य ज्याला निर्माण झालं तोच संयम करू शकतो, शरीरावर नियंत्रण करू शकतो, सवय लावून घेऊ शकतो, सगळं काही त्याला होऊ शकतं. पण कधी? त्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. पुढच्या जीवनाची आपल्याला चिंता असते.
जसं आपण मुलाची चिंता करतो, शाळेत नाही गेलं, मुलाला लहान मुलाला शाळेत जावं वाटत नाही, खेळावं वाटतं. आई वडील त्याला जबरदस्तीनं मारून हाणून त्याला शाळेत पाठवतात. तो काय म्हणतो, मला खेळू देत नाही, मला शाळेत पाठवतात. तोच मोठा झाल्यानंतर त्याला काय लागतं, शाळेची सवय लागली आणि पुढच्या जीवनाचं त्याला एक भान आलं. तो शिकल्याशिवाय पर्याय नाही, तो अभ्यास करायला लागतो. रात्रंदिवस अभ्यास करून मार्क कमवतो. तसं आपण प्रपंचामध्ये खेळत आहे लहान मुलापानं. प्रपंच हेच मी माझं सर्व काय आहे असं समजतो आपण, आणि त्या प्रपंचातून काढण्यासाठी परमेश्वर ज्ञान देतात. ज्ञानच नाही तर परमेश्वराने स्वतः करून दाखवलं आहे वैराग्य. श्री चक्रस्वामीने त्याग कसा करायचा हे सांगितलं. भरवसून निघाले, राज्य आहे घरात, एकुलता एक मुलगा आहे, कमळा राणी आहे, लहान मुलगा आहे, महिपाळ देव. अशा परिस्थितीत सुद्धा त्याग करणं हे महत्त्वाचं आहे. हे करून दाखवलं स्वामींनी. आणि मी दीक्षा घेतो, मी दीक्षा घेतो असं म्हणलं का? काय म्हणलं, रामयात्रेला जायचं. म्हणजे घरून कसं निघावं हे सुद्धा स्वामींनी करून दाखवलं. रामयात्रेला जायचं, एक एक सेवक परत पाठवायचे. ते गेल्यानंतर रुद्रपूरला गोविंदपूरपासून शक्ती स्वीकार केली, म्हणजेच गुरु केले त्यांना. ज्ञान संपादन केलं आणि ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होतं. आपल्याला नरकाचं ज्ञान झालं, मोक्षाचं ज्ञान झालं, परमेश्वराचं ज्ञान झालं, देवतेचं ज्ञान झालं, प्रपंचाचं ज्ञान झालं. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून वैराग्य उत्पन्न होतं. हे प्रपंच नाशिवंत आहे, त्याचा काय भरोसा आहे? हे सगळं शरीर मिळाले आहे, ते कशाचं आहे? प्रपंचाचं. हे प्रपंच आहे. भूमी रापो नलो वायो खम्मनो बुद्धिरेवच्या अहंकार इथे त्यांना प्रकृती. हे 8 प्रकारचे अष्टमात्मक भूत ते प्रपंच आहेत. त्या प्रपंचापासूनच हे सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत. शरीरसुद्धा प्रपंचाचंच आहे. त्या प्रपंचाच्या वस्तू त्याची ममता किती ठेवावी? जसं आपण आता गाडीत बसून जातो एखाद्या कामाला, त्या गाडीची ममता किती ठेवावी? प्रवास झाला की आपण गाडीत उतरून आपल्या कामाला लागतो, नाही लागत? तसं हे आत्माची गाडी आहे, शरीर आहे. त्या गाडीची ममता किती ठेवावी? त्याच्यासाठी वैराग्य महत्त्वाचं आहे. हा आत्मा या गाडीतून उतरल्यानंतर कुठं न्यायचं आहे त्याला? आपली गाडी कुठं न्यायची? ह्या शरीराच्या माध्यमातून जीव नरक जोडू शकतो, हजार लाखो कोट्यावधी वर्षाचे नरक जोडू शकतो. आणि या गाडीच्या माध्यमातून मोक्षाला सुद्धा जीवाला नेऊ शकतो. इतकी गाडी पॉवरफुल आहे. आणि ही गाडी अशी अजब दिलेली आहे परमेश्वराने की त्याच्यामध्ये जितकं त्याला ताण दिला, जसं आता पैलवान आहे, लहानपणीपासून मेहनत करत राहिला, त्याला शक्ती येते. मेहनत करत नाही त्याला शक्ती राहत नाही, चालणं मुश्किल होतं. तसंच बुद्धीचं सुद्धा आहे. बुद्धीचे जे अभ्यास करतात, लहानपणीपासून शाळेत जातात, अभ्यास करतात चांगला, त्यांची बुद्धी वाढते, स्मरणशक्ती वाढते, सगळं वाढतं. आणि जे अभ्यासच करत नाहीत, लहानपणीपासून शाळेतच गेले नाहीत, त्यांना काय मेंदू नसतो का? सगळं असतं त्याला, पण त्याला ते काम दिलं नाही. बौद्धिक काम आहे ते बुद्धीला दिलं नाही, त्याच्यामुळे ती बुद्धी रट झाली, त्याला काहीच येत नाही. म्हणजे बुद्धीला काम दिलं पाहिजे. आता एखादा पाहता नोकरीवर असतात, नोकरी सुटली की त्याचं एक जीवन बदलतं. आणि बदलल्याबरोबर त्याला ब्लड प्रेशर, शुगर वगैरे बिमाऱ्या लागतात. का लागतात? नोकरी सुटली तो समाधानी मानतो, आता आराम करायचा आपल्याला म्हणतो. आराम असे पुष्कळ लोकांचे आहेत उदाहरण. नोकरी बंद झाली की सगळे रोग आले. तसंच शेतकरीसुद्धा, तुम्हीसुद्धा आहे, महिला वर्ग आहे. सुना घरात आल्या की आपण अलिप्त होतो, दंडोत घालत नाही, स्मरण करत नाही, काही करत नाही, झोप आराम करतो. आराम केला की सगळे रोग लागतात.
त्याने आराम नाही केला पाहिजे, दंडोत घातले पाहिजे, देवधर्म केला पाहिजे, सकाळी उठून स्मरण केलं पाहिजे. का की पुढची महाग मोठी भीती आहे. आपल्याला किती मोठी भीती आहे? आपल्या जीवाला नरकाला न्यायचं. आत्मेव ह्यात्मनो बंधुवर आत्मेव रिपुरात्मना. आपण आपल्या जीवाला नरकाला न्यायचं का मोक्षाला न्यायचं हे आपण ठरवायचं आहे. म्हणून भगवंत म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर. जिवंत राहण्याचं महत्त्व नाही आहे, तो किती दिवस जगला ह्याला महत्त्व नाही. मरायचं कसं हे आपल्या हातात आहे. जसं स्टेशनवर आहे, जंक्शन असतं, रेल्वे येते, किती सांदा बदलते, साधा किती असतो, ह्या गावाला जाते, त्या गावाला जाते, सांदा बदलला की दुसऱ्या गावाला जाते रेल्वे, का नाही? तसं हे मनुष्य हे जंक्शन आहे. ह्या जीवाला नरकाला न्यायचं का स्वर्गाला न्यायचं का तुझ्या मोक्षाला न्यायचं हे आपल्या हातात आहे. मरताना आपण कसं मरायचं त्याच्यावर आहे. जसं जंक्शनवर गाडी बदलतात तसं आपण मृत्यूच्या समयी कुठं गाडी न्यायची हे आपल्या हातात आहे. परंतु ते हातात असण्यासाठी आत्तापासून जर तुम्ही नामस्मरण केलं, परमेश्वराचे चिंतन केलं, परमेश्वराचे दंडोत घातले, प्रायश्चित केलं दररोज की हे आम्ही प्रपंचात आहे, आम्हाला अनेक पाप घडतात, त्या पापापासून मला मुक्तता मिळाली पाहिजे आणि मोक्ष मिळाला पाहिजे, असं परमेश्वराजवळ ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना दररोज कराल त्यावेळेला अंतकाली परमेश्वराचं नाव म्हणजे सवय लागली त्याला. जसं आता लहान मुलगा असतो, जास्तीत जास्त आईचं नाव घेतो. लहानपणीपासून कोणाचं जास्त नाव घेतो? आईचं. म्हातारपणी सुद्धा आई नसते त्यावेळेला, काही नसतं, त्याला काही थोडं दुःख झालं, ठेस लागली किंवा काही मार लागला किंवा काही दुःख झालं, कोणाचं नाव घेतो? अगं आई, आईचं नाव येतं. काय येतं? सवय लागलेली आहे. तसं परमेश्वर म्हणतात अभ्यास म्हणजे सवय लावून घ्या परमेश्वराच्या नामस्मरणाची, निश्चितच तुम्हाला अंतकाली परमेश्वराचं नाम येईल आणि मोक्ष काही दूर नाही. आणि ते परमेश्वराचं अंतकाली नाम येण्यासाठी प्रपंचात राहून शक्य नाही. निष्काम कर्मयोगी त्याला म्हणलेलं आहे. पण निष्काम कर्मयोगी हा प्रपंचापासून अलिप्त असतो, प्रपंचात नसतो. तो प्रपंचात राहून सुद्धा त्याच्यापासून अलिप्त असतो. त्याला कोणाची ममता नसते, परमेश्वराशिवाय काही करत नाहीत. तसं या कलियुगामध्ये राहू शकत नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलंय, संन्यास सांगितलेला आहे. आपले प्रापंचिक जबाबदारी पूर्ण झाली म्हणजेच 50 वर्षात झाला. प्रत्येक ह्याच्यामध्ये तो नियम आहे. वैदिक धर्मामध्ये सुद्धा 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचा, 50 वर्षापर्यंत प्रपंच करायचा, 50 वर्षाच्या नंतर वानप्रस्थ आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आहे आणि शेवटी संन्यास आश्रम आहे. प्रत्येक धर्मामध्ये आहे. कशासाठी? ते ममता सुटली पाहिजे. प्रपंचापासून आपण दूर झाल्याशिवाय आपली ममता सुटत नाही आणि प्रपंचाची ममता सुटल्याशिवाय परमेश्वराची ममता जडत नाही. दोन ठिकाणी राहू शकत नाही मनुष्य. आणि त्या परमेश्वराची ममता जडण्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे काय? अभ्यास करा, नामस्मरण करा. आणि अभ्यास कधी कराल तुम्ही? नरकाची भीती तुमच्यावर बसली म्हणजेच ज्ञान झाल्यानंतर. हे जीवन आपलं काय आहे हे समजलं म्हणजे नरकाची भीती वाटते. आणि नरकाची भीती वाटल्यानंतर सकाळी उठून स्मरण तो करतोच. तर त्याच्यासाठी सवय लावून घ्या सकाळी स्मरणाची. स्मरण हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं मोकळ्या टायमात दुपारी ज्या वेळेला आपण करतो, सगळ्या काही शेतात कामाला जात नाहीत, दुपारी वेळ असतो, आपण टी व्ही पाहतो, बाकीची गप्पा गोष्टी करतो, मोबाईलमध्ये खेळत बसतो, काय करतो. त्याच्यापेक्षा चरित्र वाचा, त्याच्यामुळं आपली वृद्धगती होणार आहे. टी व्ही पाहिल्याने आपलं मन खराब होतं, आपल्याला वासना उत्पन्न होतात, वाईट गोष्टी आपल्याला पुढे येतात. त्याच्याऐवजी आपण परमेश्वराचं चरित्र वाचा, स्मरण करा. चरित्र असं वाचायचं की परमेश्वराने हे का सांगितलं, याच्यामध्ये आपण काय घ्यायचं, संशोधनपूर्वक. पारायण करायचं नाही. पारायण करतात पुष्कळ लोक, पण त्याच्यात काही माहीत नाही. तर तसं नाही पाहिजे. संशोधन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये गीता वाचा, चरित्र वाचा, सगळं वाचा. त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे हे पहा.
आणि हे जर केलं तर निश्चितच परमेश्वराशी एकनिष्ठ. एकनिष्ठ म्हणजे काय? सरळ सरळ आपण म्हणतो एकनिष्ठ म्हणजे एका परमेश्वराची भक्ती करणं, पण हा बाह्य अर्थ आहे. एकनिष्ठ म्हणजे आत्मीयतेनं ते करणं. करायचं म्हणजे करायचं. मुंगळ्याचा दृष्टांत सांगितला ना. माकोडा म्हणजे काय? मुंगळा. तो काय करतो? धरतो, चावतो. त्याला काढायचा किती प्रयत्न केला तर तो निघतच नाही, सोडतच नाही. असं वडायचा प्रयत्न केला तर मागचं तुटून येतं, पण ते निघत नाही. तसं परमेश्वराला अभिप्रेत आहे की माझ्याशी तुम्ही एकनिष्ठ व्हा. एकनिष्ठ होणं म्हणजे प्राधान्य परमेश्वराला देणं आहे. आपण काय करतो? नामस्मरण करतो, करत नाही असं नाही, पण वेळ मिळाला तसा. डोकं दुखायला लागलं, ताप आला, काय झालं, सकाळचं सगळं चालू असतं. नाश्ता, उदक, चहा वगैरे सगळं चालू होतं. बंद काय होतं? सकाळचं स्मरण. डोकं दुखतं यातलं. रात्री जास्त जागला, आता झोपलं, जास्त जागलो, आता सकाळी नको. म्हणजे परमेश्वराशी आपण एकनिष्ठ नाही आहे. परमेश्वराची ज्या वेळेला आपण एकनिष्ठ होऊ त्यावेळेला डोकं दुखो, ताप येऊ, काही हो, जेवण बंद झालं चालेल, रात्रभर जागरण झालं तर चालेल, टायमाच्या टायमाला स्मरण केलंच पाहिजे असं आपल्या मनाला आपण बांधून घेतो आणि तो परमेश्वराशी एकनिष्ठ झाला आहे. आणि तो परमेश्वराशी एकनिष्ठ झाला म्हणजे परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतात. मग तुमच्या हाकेला ते द्रौपदीसारखं होऊ देणार आहे. द्रौपदी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्याच्यासाठी तपस्या पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे. परमेश्वराच्या नामाचं स्मरण दिवसभर पाहिजे. आता ते बाकीचं सगळं तुम्हाला शिबिरामध्ये शिकवलेलं आहे. काम करताना स्मरण केलं काय होतं, पण एकनिष्ठतेचं आपल्याला पाहायचं असलं तर आपण जातो दुकानात, कपडे घेतो, साडी घेतात, चांगली साडी पाहून घेतात, हे घेतात, ते घेतात, कपडे घेतात. त्या वेळेला आपण देवासाठी कधी कपडा घेतो का? का बरं? आपले कपडे घेण्याच्या आधी देवासाठी कपडा घेतो. मी खरेदी करा, 1 मीटर, अर्धा मीटर जेवढं असणार लागतो तो आधी घ्या, म्हणजे तुम्ही परमेश्वराशी एकनिष्ठ आहे. मुलाशी कपडे घेता, मुलाचं असे पाहिजे, तसे पाहिजे, आपले चॉईस असा आहे, मुलाचा चॉईस असा आहे, सगळे विचार करता, पण देवाचा कधी विचार केला का? नाही. मग एकनिष्ठ आहो का आपण? नाही. प्रत्येक गोष्ट ही देवासाठी आधी. कोणती गोष्ट का बाजारातून आणली किंवा बाहेरून आणली, कोणती गोष्ट बनवली घरात, आधी देवाला देता का? आणि तुम्ही जर देवाला देत असले तर मुलांना सवय लागेल. मुलगा सुद्धा म्हणेल, आई हे आणलं तू माझ्यासाठी खाऊ, मी आधी देवाला देतो. देतो का तो देवापुढं? तसे संस्कार देता आले पाहिजे आपल्याला. हे म्हणून हे संस्कार शिबिर आहे. आईला संस्कार देता आले पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे, तुम्हाला अभ्यास पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे. तुम्ही जर समजा मुलांच्या समोर TV बघत बसले, मोबाईल बघत बसले, तुम्हाला अधिकार नाही मुलाला सांगायचा की TV पाहू नको, मोबाईल पाहू नको, आणि तो तुमचा ऐकणार नाही. त्याच्यासाठी स्वतःवर नियंत्रण आई वडिलांनी करायचं असतं, तर मुलांचा आदर्श होईल, मुलगा तुमचं ऐकत. आणि ते ऐकण्यासाठी, आपलं घर सांभाळण्यासाठी आपल्या स्वतःवर नियंत्रण केलं पाहिजे. नुसतं ज्ञान ऐकण्यासाठी नाही, ज्ञान आचर त्याच्यापेक्षा त्याच्यासारखं वागलं पाहिजे, साधी वागणूक ठेवली पाहिजे. परमेश्वराने जे दिलं त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं रक्षण, आरोग्याचं रक्षण झालं पाहिजे, सगळंच रक्षण झालं पाहिजे. त्या दृष्टीनं परमेश्वराचं ज्ञान हे सर्वांगीण आहे. किरण भाऊने आता निबंध लिहिलेला आहे, स्वामीचं तत्वज्ञान सर्वांगीण कसं आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी निबंध दिलेला मोठा, की सगळ्या दृष्टीनं ते संपन्न आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सुद्धा सगळ्या दृष्टीनं पाहायचं आहे परमेश्वराकडं. सेवाभाव सांगितला मागच्या वक्त्याने,
स्वामींनी भांडारेकराची सेवा केली. भांडारेकर जीव होता, हे तर परमेश्वर होते, उभयदृश्य अवतार होते, सगळं काही एक क्षणात करू शकत होते, पण आपल्याला आदर्श घालून दिला आहे. त्याची एवढा मोठा परमेश्वर ते भांडारकाराचे भरलेले कपडे धुवायचे. कशानं? त्यांना संडास होत होती सारखी, ते भेटायचे, संडास स्वतः करायचे. आपल्याला एखाद्याची सेवा करायची म्हणजे तर नाक दाबून घेतो, वास येतो. अरे ती सेवा घडणार आहे का आपल्याला? सेवा ही फार महत्त्वाची आहे. आपण त्या ठिकाणी आपण सेवा ही केलीच पाहिजे. आपण स्थानावर जातो, मार्गात जातो, आपली अपेक्षा अशी असते की आमचं सगळं तयार पाहिजे, आम्हाला आमची व्यवस्था झाली पाहिजे. विचार करा, आपण घरातून कधी बाहेर गेलो, 2-4 पाहुण्याच्या घरी गेलो किंवा कुठं गेलो, परत आल्यानंतर आपल्याला पहिलं घर झाडून काढावं लागतं, स्वतःचं पाणी भरावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, चहा करून प्यावा लागतो का नाही? का म्हणून? तुम्हाला त्याचा कंटाळा काय येत नाही? आपलं घर आहे म्हणता तुम्ही. आणि ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या स्थानावर मंदिरात जातो, त्यावेळेला आपण अशी अपेक्षा करतो की आपल्याला सगळं ऐकलं पाहिजे. मंदिरावर काय घाण असली, इकडे तिकडे घाण असली, आपण त्यांनाच बोलतो, हे किती घाण आहे, हे स्वच्छ करत नाहीत, अमकं करत नाही, देवाची सेवा करत नाहीत. अरे आपण तिथं गेल्यानंतर कधी झाडून काढलं का मंदिरात? आपण गेल्यानंतर मंदिर झाडून काढणं हे आपलं मंदिर आहे ना? देवाचं मंदिर कोणाचं आहे? आपलं आहे ना? मग आपलं म्हणतो, आपण घर झाडतो, मंदिर कधी झाडलं का? कुठं आपण मंदिरावर गेलो, कुठं मार्गात गेलो, महिला तिथे सेवा करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यांना कधी मदत केली का? सेवा ही फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये नम्रता आली पाहिजे, आणि नम्रता असल्याशिवाय सेवा घडत नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. श्रीकृष्ण भगवंत वसुदेवाच्या इथं अवतार घेतला, वसुदेव देवीचे, आणि नंदाच्या घरी का गेले? त्यांनी पालनपोषण का केलं? कुणी केली होती सेवा? मागच्या जन्मामध्ये त्यांना पुत्र संस्कृती नव्हती, वसुदेव देव केला म्हणून त्यांनी, राजा होते ते तपश्चर्या करायला जंगलात गेले. ते जंगलात दुसरंच राज्य होतं, तिथं ते जंगल होतं, ते दुसऱ्या राजाच्या राज्यातलं होतं. त्या राजाला समजलं ते. मग ते राजा राणी गेले, ते म्हणे तुम्ही आमचे पाहुणे आहेत, आमच्या जंगलात आले, आम्हाला तुमची सेवा घडली पाहिजे. म्हणून त्यांनी पर्णकुटी बांधून दिली, आणि दररोज ते भोजनाचं घेऊन यायचे, त्यांना जीव घालायचे, जायचे. असं करता करता तपश्चर्याला फळ लागलं, परमेश्वर प्रसन्न झाले त्यांच्यावर. काय म्हणे? मागा म्हणे. त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं, आम्हाला पुत्र रे म्हणे. त्याच वेळेस ते राजा राणी त्यांची शिदोरी घेऊन आले. त्यांनी प्रकाश पाहिला त्या गुंफेमध्ये. प्रकाश पाहिल्यानंतर मध्ये आले, त्यांनी ते ऐकलं. मग ते म्हणे आम्ही ह्यांची सेवा केली, आम्हाला काय? ते म्हणे ह्यांच्या घरी जन्म घेऊन तुमच्या घरी आम्ही पालन पोषण करा म्हणे. ते झाली नंद यशोदा, आणि हे झाली वसुदेव देवी. कुणाचं भाग्य थोर आहे? सेवा करणाराचं का तपश्चर्या करण्याचं? सेवा करणारचं भाग्य थोर झालं. तसं आपण स्थानावर जातो, मार्गात जातो, हे करतो, आणि त्यांच्याकडून आपण सेवा घेतो. त्यातलं अर्ध कोणतं कोणाचा? म्हणजे सेवेचं फार महत्त्व आहे. हे महत्त्व तुम्हाला कळलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि नम्रता असल्याशिवाय आपण जर मोठं म्हणलो, मी श्रीमंत आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, असं म्हणलं, देवाजवळ त्याची किंमत नाही. देवाजवळ कशाची किंमत आहे? भाव, श्रद्धा. आणि भाव, ज्याचा भाव आहे
त्याच्यावर देव प्रसन्न होतात, त्याला सगळं देतात. तो श्रीमंत आहे. सगळ्यात श्रीमंत कोण आहे? पैशानं श्रीमंत आणि पैशानं गरीब कोणीच नसतो. ज्याचा भाव आहे तो गरीब असो श्रीमंत असो त्याच्या परमेश्वर जातात. आणि त्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये आपण हे ज्ञान आहे ते आचरण्यात आणलं पाहिजे. त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळी उठून सकाळी 3 ते 6 परमेश्वर जीवाची वाट पाहतात. कोण माझं चिंतन करतोय, त्यावेळेला आपण झोप घेतो. त्यावेळेला परमेश्वराची आठवण करणारा भाग्यवान आहे. त्याला प्रपंचातही कमी पडत नाही आणि मोक्षच सुद्धा मिळतो. परंतु ते वेळेमध्ये निद्रा येते, साखर झोप असते, झोपाच वाटतं त्यावेळेला. पण ते झोपेचा जर समजा अभ्यास केला त्याचा, तुम्ही जर नियंत्रण केलं त्याच्यावर, 8 दिवस 15 दिवस महिनाभर तुम्हाला त्रास होईल. महिन्यानंतर तो त्रास निघून जाईल आणि तुम्हाला त्याच्यात एवढं मोठं आनंद वाटेल की आपण वेगळ्या जगात आहे असं वाटतं. आणि तो आनंदाचा रस घेणं आणि तो आनंदाचा रस घेणं हे भाग्यवंताचं काम आहे. जो भाग्यवंत असतो त्याला तो आनंद मिळत असतो आणि त्याच्यावर परमेश्वर प्रसन्न असतात. आणि ते स्वामी म्हणतात असा मनुष्य आहे तो मनुष्यानाम सहस्रेषु. उपदेश घेतलं म्हणजे लायसन मिळालं असं भाग नाही आहे. जसं शाळेत ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेऊन अभ्यास नाही केला तर काय होतं? नापास होईल. उपदेश घेऊन जर नामस्मरण नाही केलं, त्याचा अभ्यास नाही केला तर त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण निदान दिवसातून देवाने सांगितले निदान 3 तास तरी तुमच्यासाठी ठेवा राखून. कोणासाठी? स्वतःसाठी. आपण काय करतो? 24 तास या शरीरासाठी राखतो, शरीरासाठी धडपड करतो. पैसे मिळवणं, श्रीमंत होईल, अमकं होईल, तमकं होईल, ह्याचं चांगलं करायचं, त्याचं चांगलं करायचं, ह्याचं हे करायचं, ह्याच गोष्टी मनामध्ये असतात. आणि त्याच्यामुळं आपल्या जीवाचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपण जीव आहे का शरीर आहे विसर पडलेला आहे. आणि तो विसर म्हणजे आपल्या जीवनाचा घात आहे. आपल्यासाठी आपण काय करतो दिवसातून हे विचार करा. दिवसातून समजा तुम्ही 1 तास सकाळी नामस्मरण केलं, देवाने तर 3 ते 6 सांगितलेलं आहे, पण निदान 1 तास जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये किती आपण करू शकतो याचा हिसाब केला का? 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षामध्ये आपण ज्याच्यासाठी परमेश्वराने मनुष्य दिलेलं आहे, आपल्याला एवढी मोठी बुद्धी दिलेली आहे, उपदेश दिलेला आहे, एकनिष्ठ भक्तीचं स्थान दिलेलं आहे, आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, पण त्याच्यासाठी आपण किती करतो याचा जर विचार केला तर फार शोकांतिक आहे. दिवसातून 1 तास जर आपण नामस्मरण केलं, 100 वर्षाचं आयुष्य आहे. एरवी आता अर्ध गेलं, राहिलं किती आता? 50चा भरोसा नाही पुढं. पण तेवढ्याच जरी केलं, 1 तास केलं समजा, तर किती होतं आहे संपूर्ण आयुष्यात? ज्याच्यासाठी परमेश्वराने हे मनुष्य दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण किती करतो? आपल्या जीवासाठी आपण किती करतो? 24 तासातून 1 तास, 24 वर्षातून 1 वर्ष, 48 वर्षातून 2 वर्ष. 96 वर्ष जर केलं, 100 वर्ष जगला तर 4 वर्ष होतात. म्हणजे 100 पैकी 4 मार्क पडले तुम्हाला. किती? पासिंगला किती मार्क पाहिजे? तुम्हाला किती पडले? तेवढं बी करायला आपण तयार नाही आपल्या जीवासाठी. म्हणलं किती शोकांतिक आहे, करूच वाटत नाही. कसं द्यावा परमेश्वराने मोक्ष, कसे आपले नरक चुकवावे, हे भाग आपण विचार केला पाहिजे. आळस केला तर आळस हा मानवाचा शत्रू आहे. तब्येती बिघडते, आरोग्य चांगलं राहत नाही आणि परमेश्वरही मिळत नाही. पुढं नरक आहे, तो सगळंच नुकसान आहे. त्याच्यासाठी ह्या शरीराला नियंत्रण करा, शरीरावर मनावर नियंत्रण करा, इंद्रियावर नियंत्रण करा आणि सकाळी झोप घ्यायची नाही असं ठरवा. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल. प्रपंचातल्या सगळ्या अडचणी दूर होतील आपोआपच.
सुभातामाच्या मुठभर पोह्यामध्ये व्याजात हेमनगरी मुद्दात मोक्ष दिला. परमेश्वराचं देणं असं आहे. व्याजामध्ये राजा केलं त्यानं, सुवर्णनगरी दिली आणि मुद्दात काय दिला? मोक्ष दिला. तसं आपण चिंतन करतो, मनापासून चिंतन करतो, आवडीपूर्वक परमेश्वराचं चिंतन केलं तर निश्चितच आपल्याला मुद्दात या प्रपंचाचं सगळं सुख समाधानी मिळेल आणि मोक्षही मिळेल. त्या दृष्टीनं आपण नुसतं धावतो रात्रंदिवस राबतो, पण ते साध्य होत नाही. ते साध्य करण्याची शक्तीसुद्धा तुमच्या स्मरणामध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटे येतात. ज्योतिष सांगतात काळसर्प आहे, पितृदोष आहे, अमका दोष आहे, तमका दोष आहे. हे सुद्धा दोष तुमचे पळून जातील. सकाळी स्मरण करतो त्याचे, तुम्हाला कुठंच जायचं कारण नाही. आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि आपण सगळं काही करू शकतो. पण आपण त्या परमेश्वरावर भरोसा न ठेवता बाकीचं करत बसतो. मीच करतो म्हणून होतं आणि असं झाल्यामुळं आपली सगळी शोकांती. आणि त्याच्यासाठी या शिबिरामध्ये आपण जे जे शिकलं तेच लक्षात ठेवायचंच, विसरायचं नाही. पण पुढं सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे हे जीवन काय आहे, जीवन कशासाठी आहे, याचा सुद्धा अभ्यास असणं आवश्यक आहे. आणि तो अभ्यास असल्यानंतर आपल्याला रस्ता मिळेल. काय करायचं, काय नाही करायचं, आपली गाडी कुठं न्यायची, हे शिकण्यासाठी या शिबिराचा अट्टास आहे. आता वेळ झालेला आहे. किती? 1 वाजले का? 1:30 वाजले. आता सांगायचं पुष्कळ आहे, परंतु मुख्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं, इंद्रियावर नियंत्रण ठेवायचं. मनासारखं वागायचं नाही. मनाला वाटलं झोप घ्यावी, झोप घ्यायची नाही. मनाला वाटलं स्मरण नाही करायचं, ते बी करायचं नाही. निश्चितपणे आपलं मनावर नियंत्रण करायचं. ध्यायतो विषान पुंस संगास्ते शुभ जायते, संगास्तम जायते कामा, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती समोह, समूहात ऋतुपे स्मृती भरोसात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनसे. म्हणजे तशी आपली अधोगती होते मनाच्या अधीन राहिल्यानंतर. आता त्याचा अर्थ तुम्ही गीतेत पाहून घ्या. परंतु आपण आपल्या मनासारखं वागलं तर त्याची अधोगती होते. जर मनावर नियंत्रण केलं, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे वागलं तर आपले सगळ्याच प्रकारे सद्गती होते. आणि ते हे आपल्याला शिबिरातून मिळणार आहे. आणि महिला वर्ग पहिल्यापासून वक्त्यांनी सांगितलं, त्यांनी धर्म टिकवलेला आहे आपला. पुरुष काय मागं नव्हते असं नाही. पुरुषामध्ये सुद्धा फार मोठा पुरुषार्थ केलेला आहे. पुरुषांनी सगळं शास्त्र लिहून काढलं, माईन भट्टांनी काढलेलं आहे. केसराज भासांनी केलेलं आहे, अनेक आचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यात कमळाचा सुद्धा मोठा वाटा आहे. आणि पूर्वीच्या महिला आहेत त्या फार पुरुषार्थ होऊन गेल्या. एक बाबुळगावकर लुखायसा म्हणून होती, माहिती आहे का? त्याच्यात स्मृतीमध्ये आहे बाबुळगावकर लुखायसा. ती असंच उपदेशाची मुलगी होती. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी पतीशी संपर्क ठेवलाच नाही. मग ती आपली जायची, देवधर्म करायची, स्मरण करायची, बसायची. असं करता करता तिनं काय केलं, एक दुसरी मुलगीचं पाहून आणली आणि त्या पतीला पटवलं आणि त्याचं लग्न करून दिलं आणि आपण जाऊन दीक्षा घेतली. तिचं नाव होतं बाबुळगावकर लुखायसा. मग गावात चर्चा झाली, कोणासंग तरी गेली निघून. मग भट्टवासाने त्यानं म्हणलं, तू पुन्हा त्या गावात जा आणि त्याच्या घरी जा आणि तू दाखव, तू दाखव. ती वैराग्य करत होती कडकडीत. मग त्याची पुन्हा गेली, भिक्षा मागायला गेली गावात भिक्षा मागितली. तिचा पती बसलेला होता बाहेर एका घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये. तिथं भिक्षा केली, तिनं भिक्षा मागितली. मग तो पती काय म्हणतो, आई दंडवत. ओळखलं नव्हतं ना, आई दंडवत. मग ते लोक काय म्हणते, पट्टो ओळखलं का म्हणे मला.
काय मग त्याने वर पाहिलं, हो म्हणे, ओळखलं, मधी नेलं, त्याचे पाय धुतले त्याला आणि चरणोदक घेतलं त्याचं आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. मग ती परत आली. अशी पुरुषार्थी होऊन गेले. पुष्कळ अशा महिला होऊन गेल्या आपल्या स्वामीच्या टायमाला. नंतरच्या काळामध्ये पुष्कळ होऊन गेल्या. स्मृतीमध्ये याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे पुष्कळ. तर सांगायचा हेतू हाच की मनातून जे आलं ते महिलांनी पहिल्यापासून केलेलं आहे आणि धर्म राखलेला आहे महिलांनी. आता सुद्धा सत्संगामध्ये कोणाची संख्या जास्त असते? पुरुष महिलापेक्षा कमी आहेत का? परंतु प्रत्येकाला उद्धारायचा अधिकार आहे आपला. पुरुषांनी सुद्धा ते सत्संगामध्ये जायचं. सत्संग वेगळा पाहिजे तर सुरू करा, पण त्याच्यामध्ये वेळ घालवा, स्मरण करा. ज्याचं त्याचं केलेलं ज्याच्या त्याला मिळत असतं. जीव हा स्वतंत्र आहे, कोणाच्या अधीन नाही आहे. त्या दृष्टीनं आपण हिमतीनं सगळं करणार आहात. ज्ञानाचा अभ्यास करून वैराग्यसुद्धा आपल्यामध्ये आलं पाहिजे, असा परमेश्वराचा हेतू आहे. आणि त्या हेतूला आपण पात्र व्हावं, तशी परमेश्वराने आपल्याला शक्ती द्यावी, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि आजचे शिबिराचा काय समारोप म्हणजे हे घरी घेऊन जायचं आहे शिदोरी. महाराज की जय. सगळ्यांनी म्हणा. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता आपला परीक्षेचा रिझल्ट आहे, निकाल नाही आहे.